देशाच्या प्रगतीमध्ये जो केजरीवालचा अडसर होता तो दूर होणार आहे आणि या माध्यमातून निश्चितपणे आज देशाची राजधानी आहे। या राजधानीमध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात, आंतरराष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व येतं, तेव्हा केजरीवाल स्पीड ब्रेकर बनायचे। आता दिल्लीच्या झुगी झोपडीच्या विकासासाठी निश्चितपणे डबल इंजिनचं सरकार भारत आणि दिल्ली एकत्र मिळून काम करते। काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही, किंबहुना जी अपेक्षा होती त्यापेक्षा बरेच कमी। आतापर्यंत फक्त एका जागेवर आघाडी दिसते। कर्म करेगा फल देगा मतदार। तुम्ही नेहमी अपयश कधी ईव्हीएम मशीनवर टाकता, कधी अपयश जे आहे ते निवडणूक आयोगावर टाकता, कधी सुप्रीम कोर्टाबद्दल अतिशय निम्न शब्दाचा उपयोग करता, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करता, तर शेवटी तुम्ही नुसतं टीका करून निवडणुका संकल्प करता। तुमच्या भाषणामध्ये कोणी जर पीएचडी केली तर राहुल गांधींच्या भाषणामध्ये अदानी, अंबानी, मोदीजी, सावरकर, माफीवीर या शिवाय देशाच्या प्रगतीचा काहीतरी शब्द आलाय का? आणि दुटप्पी भूमिका काय? आम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणीत दिले की यांचं पोट असं दुखतं की जगातली कोणतीच होमिओपॅथी, आयुर्वेदिक, ॲलोपॅथी औषधी कामी येत नाही आणि यांनी मात्र खटाखट 8500 रुपये देण्याची घोषणा करायची। ही जी काही दुटप्पी भूमिका आहे ना, या दुटप्पी भूमिकेतून मतदार सोबत राहत नाही। आता नवीन राजकारण सुरू केलं जातीचं। अरे आपण 21व्या शतकात आहोत। 21व्या शतकामध्ये हम सब साथ है हा विचार मांडायचा आहे। मेरा भारत महान है हा तर लहान करण्याचा प्रयत्न करताय। जाती म्हणजे इसकी जात क्या है, उसकी जात क्या है, उसकी जात क्या है। मग असं वाटतं की आदरणीय राहुल गांधींची जी ही भूमिका आहे आणि म्हणून एका चांगल्या तत्वचिंतकांनी सांगितलं की मोदी जी का भाषण सुनने के बाद हम भारतीय जनता पार्टी को वोट देने का सोचते हैं, मगर राहुल गांधी का भाषण सुनने के बाद हम सिर्फ भारतीय जनता पार्टी को ही वोट देते हैं। कारण त्यांची विचार करण्याची पद्धत कशी आहे। ओखला सारखी सीट्स आहे जिथे 55% जास्त मुस्लिम एरिया आहे आणि अशा मुस्लिम बहुल भागातही भाजप आघाडीवर, याचा काय अर्थ काढायचा? नहीं, यागा सबका साथ, सबका विकास, सबका सन्मान। माननीय मोदीजींनी 2024च्या निवडणुकीनंतर एक गोष्ट स्पष्ट केली, हम कोई धर्म के विरोध में नहीं है। हर धर्म का अपना अभिमान है, हर धर्म का अपना स्वाभिमान है, अपने हर धर्म की अपनी एक सोच है। हम किसी धर्म का अवमान करना नहीं चाहते आणि म्हणून मला वाटतं की कदाचित तगाक 9 कोटी आमच्या मुस्लिम बहिणींना न्याय देणारा, कायदा करणारा एक शेर दिल नेता म्हणजे माननीय मोदीजी आहे। तर कदाचित याचाही एक सुपरिणाम हा निश्चितपणे जागा असावा। 39 जागांवर जवळपास ची तुलना केली तर अरविंद केजरीवाल यांना नाकारलं दिल्लीकरांनी असं म्हणता येईल याच्यावर? याच्यावर तर आमचे नेते अमित भाईंनी सांगितलंच की यावेळी यांच्या हातात असणारा झाडू आपच्या मध्ये यांच्या उमेदवारांना साफ करणार आहे आणि ते सत्य होताना दिसतंय। मुस्लिम मतदार शिफ्ट होत आहे का भाजपकडे? काही प्रमाणात जे भाजपच्या विरोधात मतदान करायचे आतापर्यंत ते शिफ्ट होते, कारण की महाराष्ट्रातही काही अंशी मुस्लिम मतदारांचा कौल आपण बघितला। दिल्लीतल्या ज्या मुस्लिम बहुल जागा आहे ओखलासारख्या किंवा इतर, तिथे पण नाही, देशाच्या एकतेसाठी मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की हे आवश्यक आहे। कारण नसताना हा बाऊ उभा केला, मुस्लिम बांधवांमध्ये ही भीती निर्माण केली, पण आज जर अशा पद्धतीने मुस्लिम बांधवांमध्ये हे वातावरण जात असेल ते देशासाठी अतिशय पोषक, देशहिताचा आहे। काँग्रेसचा मायाजाळातून माझा मुस्लिम बांधव हा मुक्त होणं ही या देशासाठी अनिवार्य बाब आहे। हिंदू असेल, सिख असेल, ईसाई असेल, कोणी म्हटलं ते खरं आहे की हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई इनको बांटने का काम करते आई है काँग्रेस आई। आणि काँग्रेस आईने आपल्या मतदानासाठी हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई यांच्यामध्ये भांडणं गावली। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TVNN मराठी ना।